बदल स्वीकारा, नाहीतर स्पर्धा तुम्हाला मागे टाकेल। काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, काम करण्याच्या पद्धती बदलतात, पण जे बदल स्वीकारत नाही ते मात्र हळूहळू मागे पडतात। आणि आजचा सर्वात मोठा बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण ज्याला एआय म्हणतो। एआय ही आता फक्त मोठ्या कंपनीची गोष्ट राहिलेली नाही, ती आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहे। उदाहरणार्थ, तुम्ही मोबाईलवर गुगल मॅप्स वापरता, तो ट्रॅफिक पाहून तुम्हाला सर्वात जलद रस्ता सुचवतो, हे एआय आहे। तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करता आणि ॲप तुमच्या निवडीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्हाला सुचवतं, तेही एआय आहे। बँकेत फसवणूक ओळखणारी प्रणाली, हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट्सचं विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर, अगदी सोशल मीडियावर दिसणारे रील्स, सगळं एआय चालवतं। आता नोकरीच्या जगात पाहायचं म्हटलं तर अनेक कंपन्या आज चॅटबॉट्स वापरून ग्राहकांना 24 तास सेवा देत आहेत। मार्केटिंग टीम्स एआय वापरून जाहिरातींचं टार्गेटिंग करतात। एचआर विभाग रिझ्युमे स्क्रीनिंगसाठी एआय वापरतो। जर तुम्हाला ही साधनं वापरता येत नसतील तर तुमच्यापेक्षा एआय जाणणारा उमेदवार नक्कीच पुढे जाईल। व्यवसायातही एआयनं मोठा प्रभाव टाकलाय, मग तो किरकोळ दुकाने असो किंवा मोठी कंपनी। डेटा विश्लेषण, विक्रीचा अंदाज, कस्टमर बिहेवियर समजून घेणं, हे सगळं एआय मुळे वेगानं आणि अचूक होतंय। जो व्यापारी एआय वापरतोय तो ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचतोय, जो वापरत नाही तो हळूहळू स्पर्धेत मागे पडतोय। ही भीतीची भाषा नाही, ही स्पर्धेची भाषा आहे। पूर्वी संगणक शिकणं पर्याय होतं, इंटरनेट वापरणंही पर्याय होतं, पण आज एआय समजणं हा पर्याय नाही, ती गरज आहे। जर तुम्ही आजपासून छोट्या गोष्टींमध्ये एआय वापरायला सुरुवात केली, ईमेल लिहिणं, डेटा व्यवस्थित करणं, सोशल मीडिया पोस्ट तयार करणं, ग्राहकांना उत्तर देणं, तर उद्या तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल। पण जर तुम्ही म्हणालात हे माझ्यासाठी नाही, मी एआयचा वापर करणारच नाही, तर लक्षात ठेवा, काळ थांबत नाही, तंत्रज्ञान मागे वळून पाहत नाही आणि स्पर्धा कधीच कोणाची वाट पाहत नाही। बदल स्वीकारा, शिकायला सुरुवात करा, नाहीतर मागे पडणं निश्चित आहे। आणि पाहत रहा LS मराठी।